ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। गौरव स्ट्राइकला आणि नॉन स्ट्राइकला कोण आणि बॉलर कोण आहे? आशिष चित्रे स्ट्रायकर पूर्णानंद सिंधुदुर्ग पहिला बॉल डॉट आहे ना पूर्णानंद सिंधुदुर्ग जिंकला सिंधुदुर्ग स्ट्रायकर सुस्वागतम उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचे या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे। आपण पाहतोय सिंधुरत्न स्ट्रायकर्स विरुद्ध पूर्णानंद सिंधुदुर्ग यांच्यामध्ये चाललेलं बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व। टॉसचा बॉस ठरलाय तो सिंधुरत्न स्ट्रायकर्स प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि पूर्णानंद सिंधुदुर्ग बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी। स्ट्रायकिंग एंडला गौरव आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला निखिल। गौरवने आपलं खातं ओपन केले, एक धावी ते पाहायला मिळाले। पुन्हा एकदा घुटनाटेक तमाशेदेख या पद्धतीने खेळण्याचा इथे केला गेला होता प्रयत्न, असफल ठरतोय। डॉट बॉल येतोय, अचूक लाईन लेंथ इथे आपल्याला गोलंदाज आशिषच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते। राईट आर्म राऊंड द विकेट, भन्नाट वेग इथे पाहायला मिळाला होता आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न या फलंदाजाने केला होता, जरूर कुठेतरी नजर हटली गेलेली पाहायला मिळाली। या बॉल शॉट पिच होता, चान्स आहे हवेमध्ये, बॉल सीमारेषेच्या दरम्यान नो मॅन्स लँड मध्ये ड्रॉप होतोय। क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय, त्यावर 2 धावा अतिशय भन्नाट वेगाने ते घेतल्या गेल्यात। चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये या जोडीकडून पाहायला मिळालं। रडार मध्ये होता बॉल, मिस टाइम होता, स्टिकरवरती आदळलेला बॉल ऑन साईडला उंच हवेमध्ये। 3 क्षेत्ररक्षक बॉल खाली जरूर पाहायला मिळाले होते, परंतु गॅदर मात्र कोणी करू शकला नाही। त्यावर 2 धावा इथे घेतल्यात त्या यावी गौरव याने। नेक्स्ट बॉल यावी यॉर्क टाकण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर उडवायचं होतं जरूर, परंतु अलॉंग द कार्पेट ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय। लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे, सीमारेषेला खेटून बॉल फील्ड केला गेलाय, 1 धाव इथे मिळेल। एक चांगली सुरुवात इथे म्हणावी लागेल पूर्णानंद सिंधुदुर्ग बॅट प्रथम फलंदाजी करत असताना खास करून गौरव आणि निखिल यांची जोडी, हुकमी जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना पहिल्या षटक प्रगतीपथावरती बॉलिंग मार्कवरती आहे तो आशिष। आतापर्यंत सावध अशी गोलंदाजी, बचावात्मक अशी गोलंदाजी पाहायला मिळाली, डिफेन्सिव्ह अशी गोलंदाजी आहे। धावांचा पाऊस मात्र इथे पहिल्या षटकामध्ये पडलेला पाहायला मिळाला नाहीये। यावेळी टाकलेला हा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय अलॉंग द कार्पेट, सीमारेषेच्या दरम्यान क्षेत्ररक्षक अप्रतिम आहे, परफेक्ट थ्रो, परंतु
जम्प केले आणि 2 धावा घेतल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा कॉल, परंतु थ्रो इथे मात्र चुकीच्या एंडला इथे पाहायला मिळतोय. अतिशय अप्रतिम रनिंग इथे म्हणावी लागेल. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं, दुसऱ्या धावेला तिसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. काय कॉलिंग कोऑर्डिनेशन या जोडीमध्ये पाहायला मिळालं. ऑन साईडला अलॉंग द कार्पेट खेळलेला बॉल होता. मिड विकेटला डीपला क्षेत्ररक्षण होतं. बॉल फील्ड गेला. पहिली धाव भन्नाट वेगाने घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेला आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडचा मात्र फलंदाज स्ट्रायकिंग एंडला तेवढ्याच गतीने आपल्याला पळताना ते पाहायला मिळालंय. जीवाची बाजी लावून घेतल्या गेलेल्या या 2 धावा आपल्याला पूर्णानंद सिंधुदुर्ग संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळते. एकूण 3 धावा इथे कनेक्ट केल्या गेल्यात. धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते ती 7. ज्यावेळी चौकार षटकारांची आतिषबाजी होत नाही त्यावेळी सिंगल डबलला खूप महत्त्व असतं आणि तेच सिंगल डबल घेऊन धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न या सलामीच्या जोडीकडून केला जातोय. पहिलं षटक इथे समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 7 धावा. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसरा चेंडू पुन्हा एकदा डॉट पाहायला मिळाला. चौथ्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या गेल्या. 5व्या चेंडूवरती 1 सिंगल आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती मात्र एक जबरदस्त प्रयत्नाने एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये आणि दुसऱ्या धावेला तिसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलेलं पाहायला मिळालंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. प्रथम फलंदाजी करत असताना पूर्णानंद सिंधुदुर्ग संघ धावसंख्या 7 बिनबाद. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड फलंदाज गौरवला गौरवशाली खेळी ते करायचे आहे, परंतु त्याच्या रडारमध्ये मात्र बॉल आपल्याला पाहायला मिळाला नाही. यावेळी निखिल आहे. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, आत्मघातकी प्रयत्न इथे जरूर केला गेला होता. कारण ज्यावेळी सरळ बॅटने धावा निघत नाही त्यावेळी काही ना काहीतरी अद्वितीय करण्याचा प्रयत्न फलंदाज करत होतो. धावसंख्या 7 आणि त्यानंतर रिव्हर्स फटका खेळण्याचा हा इथे प्रयत्न होता. डॉट बॉलने षटकाला सुरुवात. बॉलिंग मार्कवरती प्रसाद आहे. वैयक्तिक कोठडील पहिलं, संघाकडून दुसरं षटक. सिंधुरत्न संघाचा हा सिंधुरत्न. यावेळी चेंज ऑफ फेज होता. परफेक्ट शॉट उंच हवेमध्ये, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक, अप्रतिम झेल. पहिला धक्का, पहिला हादरा. निखिल बॅक टू पॅव्हिलियन. गती कमी होती, विकेटची हमी होती, उंच हवेमध्ये खेळला गेलेला हा फटका होता. मिस टाइम शॉट होता. मिड विकेटला डीपला क्षेत्ररक्षक सीमारेषेला खेटून परफेक्ट जजमेंट, लाजवाब कॅच, पहिला धक्का. गौरव इथे बाद झालाय. वैयक्तिक 4 धावसंख्येवरती गौरव निराश होऊन पॅव्हिलियन डगआउटच्या दिशेने परततोय. मिस टाइम फटका उंच हवेमध्ये आणि वाऱ्याची गती जर आपण पाहिली तर यावी बॉलच्या विरुद्ध इथे आपल्याला जरूर पाहायला मिळाली होती. त्यामुळे जो फटका इथे त्याला खेळायचा होता, सजवायचा होता, तो मात्र इथे तो सजवू शकला नाही. यशस्वी ठरलाय गोलंदाज तो यावी प्रसादने जरूर आपल्या संघाला प्रसाद दिलाय असं म्हणावं लागेल. कारण जी जोडी डिफेन्सिव्ह खेळत होती, सिंगल डबल घेत धावसंख्येला आकार देत होती आणि कुठेतरी ग्राउंडचा अंदाज घेऊन खेळण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पहिला धक्का इथे मिळालाय गौरवच्या स्वरूपात. स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडेड फलंदाज निखिल. प्रथमेश स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल तो निखिल. मजबूत देहयष्टी, ताकदवान खेळाडू. फील्डवरती एक नजर देऊन लेफ्ट हँडेड फलंदाज. वाऱ्याच्या गतीचा फायदा घेण्याचा असेल इथे प्रयत्न. राईट हँड राऊंड दी विकेट. आडव्या बॅटचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंचांचा नो बॉलचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. 1+1 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. खेळायचं होतं ऑन साईडला, मिड विकेटला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु स्टिकरवरती बॉल आदळला. स्क्वेअर लेग एम्पायरच्या बाजूने चेंडू क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. यस, 1+1 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या पोहोचेल ती यावेळी 9 या अंकावरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आणि तिसरा चेंडू मात्र इथे नो बॉल करार केला गेलाय. चांगलं कॉलिंग कोऑर्डिनेशन पुन्हा एकदा इथे पाहायला मिळालंय. दोन्ही लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. एक वेगळं तंत्र इथे आजमावण्याचा प्रयत्न. गती कमी होती, शॉर्ट पिच होता. रडार मध्ये बॉल, नो चान्स फॉर एनी प्लेयर. बॉल गोज टू मेक इट फॉर 6. अप्रतिम शॉट आहे, लाजवाब टायमिंग आहे, परफेक्ट मिडल आहे. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला दवडलंय सीमारेषेच्या पार. पाहायला मिळतोय ते षटकार.
ही खासियत आहे निखिलची. ज्यावेळी तुम्ही शॉर्ट पिच डिलिव्हरी द्याल त्याच्या रडारमध्ये बॉल द्याल, अक्रॉस द लाईन खेळण्यामध्ये माहीर असणारा हा निखिल. आणि इथे मात्र परफेक्ट टाइम केला, परफेक्ट मिडल केला आणि चेंडूला मात्र इथे बाय बाय करत दवडलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी खणखणीत दमदार पाहायला मिळाला निखिलचा शानदार षटकार. प्रसादवरती हावी ठरतो की काय निखिल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने या डीप स्क्वेअर लेगला अंपायरच्या डोक्यावरून चिंडा सीमारेषेच्या दरम्यान आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळाला आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. खराब थोडंसं क्षेत्ररक्षण इथे बडावं लागेल. लाजवाब लगातार आक्रमण केलं गेलंय निखिलच्या माध्यमातून. याआधी षटकार ठोकला आणि त्यानंतर पुन्हा एकदा ऑन साइडला स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावरून चेंडू डीपला खेळला गेलेला हा फटका होता. क्षेत्ररक्षक पोहोचला जरूर, प्रयत्नही त्याने केले, परंतु सीमारेषेपासून तो बॉलला रोखू शकला नाही. 2 चेंडूमध्ये 10 धावा इथे प्राप्त केल्यात त्या निखिलने. पुन्हा एकदा गती कमी, परंतु इथे आहे हमी. क्षेत्ररक्षक आहे बॉल खाली आणि बॉल मात्र त्याच्या हातामध्ये जाऊन जामावतोय. पंचांच्या माध्यमातून पाहूया लाईनमन काय निर्णय देत आहेत, कारण तिथे लाईनमनची भूमिका खूप महत्वाची ठरेल. लाजवाब कॅच इथे पकडली गेले, परंतु लाईनमन आणि तिकडून काय येतोय निर्णय इथे पाहूया. थोडीशी पंच जरूर इथे लाईनमनची भूमिका बजावून घेतील, त्यांचं मत इथे जाणून घेतील आणि त्यानंतर अंतिम निर्णय इथे देतील. परंतु झेल मात्र अतिशय अप्रतिमरित्या पकडला गेलाय असं जरूर म्हणावं लागेल. परंतु सीमारेषेला टच झालाय का, लाईन क्रॉस केलंय का, हे इथे पाहणं गरजेचं आहे. आणि पंचांच्या माध्यमातून इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय, कॅच आउट. लाजवाब जजमेंट, लाजवाब घेतला गेलेला अंदाज आणि त्यानंतर पकडला गेलेला एक अप्रतिम झेल. आक्रमक फलंदाज ज्याने आधीच्या 2 चेंडूवरती चौकार षटकार लगावले होते, तो निखिल मात्र आणखीन एक दमदार फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये सीमारेषेच्या उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून घेतली गेली कॅच. दुसरा धक्का इथे मिळालाय पूर्णानंद सिंधुदुर्ग संघाला. प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला गेलेला निर्णय, सलामीची जोडी गौरव आणि निखिल मैदानात. गौरव मात्र वैयक्तिक 4 धावसंख्येवरती परतला. त्यानंतर आक्रमण करण्याचा प्रयत्न निखिलने केला. निखिलने एक चौकार षटकार या प्रसादच्या गोलंदाजीशी लगावला जरूर, परंतु त्यानंतर पुढील चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने इथे केला आणि इथेच तो फसला. एक अप्रतिम झेल सीमारेषेला खेटून असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 गडी बाद, 19 धावा, 2 षटकांचा खेळ. दुसरं षटक प्रगती पथावरती. शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन बॉलिंग मार्क वरती प्रसाद. थोडंसं महागडं षटक परंतु तेवढंच यशस्वी. यावी आडव्या बॅटने खेळण्याचा इथे विचार होता. स्टिकवरून बॉल मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन समावतोय. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 2 इथे समाप्त. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना पूर्णानंद सिंधुदुर्ग संघाची धावसंख्या मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद, 19 धावा. पहिलं षटक समाप्त झालं, 6 धावसंख्या इथे पाहायला मिळाली, परंतु या षटकामध्ये 13 धावा इथे काढल्या गेल्या आणि त्याचं श्रेय जाईल मात्र ते निखिलला, कारण निखिलच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार इथे पाहायला मिळाला होता आणि त्याचमुळे एक चांगली जंप इथे मात्र धावसंख्येने घेतलेली पाहायला मिळाले. .5च्या सरासरीने चाललेली ही धावगती आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी पूर्णानंद सिंधुदुर्ग करत असताना 2 गडी बाद, 19 धावा. 9.5 ही धावगती इथे आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्गवरती यावेळी सिंधुदुर्ग स्ट्रायकर संघाकडून दयानंद भिडे. फील्डवरती नजर पुन्हा एकदा इथे देताना आपल्याला प्रथमेश पाहायला मिळतोय. मजबूत देही यष्टी, बाहुबली प्लेयर आहे, लेफ्ट हँडेड फलंदाज आहे, परंतु यावी धमाका करेल का? ज्या पद्धतीने निखिलने धमाका केला तो धमाका इथे पुन्हा होतो का पाहूया. दयानंद राईट अराउंड द विकेट. पहिला चेंडू फेकला गेलेला हा बॉल ऑन साइडला खेळलाय आणि इथे क्षेत्ररक्षक आहे, पकडतोय आणखीन एक अप्रतिम झेल. दयानंद संपतो इथे खेळ, तो माघारी परतेल. दयानंद घेतलेली विकेट आणि इथे मात्र प्रथमेश डगआउटच्या दिशेने परतेल.
प्रथमेशला बिग हिट करण्याचा केला होता त्याने प्रयत्न. उंच हवेमध्ये होता बॉल. डीप मिड विकेटला होता क्षेत्ररक्षक. अप्रतिम झेल त्याच्या माध्यमातून पकडला गेलाय. दयानंदने पहिल्या चेंडूवरती यावेळी प्रथमेशला डगआउटचा रस्ता दाखवलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पूर्णानंद सिंधुदुर्ग संघाकडून इंद्रनील. चांगली उंची, सडपातळ बांधा, परंतु यावेळी मैदानात आक्रमण करण्यासाठी इथे दाखल झालाय. ज्या पद्धतीने आपल्याला हार्दिक पांड्या खेळताना दिसतो ना, त्या पद्धतीची खेळी अपेक्षित आहे इंद्रनील कडून. राईट हँडेड फलंदाज, परंतु इथे यशस्वी ठरलाय दयानंद. पहिल्या चेंडूवरती प्रथमेशला डगआउटचा रस्ता त्याने दाखवलाय. व्हेरिएशन ही याची ओळख आहे. प्रत्येक बॉल वेगवेगळ्या दिशेने, गतीने आणि इन स्विन आउट स्विन हे दोन्ही स्विन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. फेकला जाणारा हा बॉल इथे आपण पाहतो. क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्क, नो चान्स फॉर बॅट्समन. अप्रतिम सलग दुसऱ्या चेंडूवरती इंद्रनील डगआउटच्या दिशेने परततोय. काय गोलंदाजी केले. पहिला चेंडू थोडासा गुड लेंथ वरती बिग हिट करण्यासाठी इन्व्हाइट केलं प्रथमेशला. प्रथमेश फसला, कॅच आउट होऊन माघारी परतला. इंद्रनील मोठ्या दिमागात मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. परफेक्ट यॉर्क इथे पाहायला मिळाला. क्लीन बॉल्ड होतो इंद्रनील. चौथा धक्का इथे बसलाय पूर्णानंद सिंधुदुर्ग संघाला. चौथा धक्का. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केले दयानंदने. दयानंद नाव असलं तरी फलंदाजाला मात्र त्याने दया दाखवली नाही. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केलेत आणि हा असेल हॅट्रिक बॉल. हा इथे असतो हॅट्रिक बॉल. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक इथे आपल्याला पाहायला मिळेल का? या काचं उत्तर ह्या येणाऱ्या बॉलमध्ये आपल्याला कळणार आहे. दयानंदने अतिशय लाजवाब सुरुवात केली आपल्या षटकाला. प्रथमेशला पहिल्या चेंडूवरती कॅच आउट करून डगआउटचा रस्ता दाखवला. इंद्रनीलला क्लीन बोल्ड केलं. गोल्डन डकचा तो शिकार ठरला, तोही माघारी परतलाय. आणि यावेळी हा हॅट्रिकचा चेंडू दयानंद आणि फलंदाज इथे आहे तो गुरुप्रसाद. फेकला जाणारा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन. ऑन साइडला खेळण्याचा इथे विचार होता. बॅट बॉलचा कोणताही संपर्क नाहीये, परंतु यावेळी इथे मात्र 1 रन मिळेल. धावसंख्या पोहोचेल 20 या अंकावरती. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत ते दयानंदने. पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केल्या. त्यानंतर तिसऱ्या चेंडू मात्र इथे एक सिंगल घेण्यात यशस्वी ठरलंय. स्ट्रायकिंग एंडला इथे मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल कौशल. कौशलसाठी परफेक्ट यॉर्क होता. अलॉंग द कार्पेट खेळलाय. कॉर्नरच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. फील्ड इथे केली गेले. तत्वर 1 रन इथे प्राप्त केली जाते. अतिशय शानदार गोलंदाजी म्हणावी लागेल सिंधुरत्न स्ट्रायकर संघाच्या या दयानंद याच्या माध्यमातून. 4 चेंडूमध्ये केवळ 2 धावा त्याने खर्च केल्यात. 2 विकेट प्राप्त केल्यात. अतिशय दर्जेदार गोलंदाजी, परफेक्ट गती आणि परफेक्ट डिरेक्शन इथे पाहायला मिळाले. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा गुरुप्रसाद बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात. बॉल फील्ड केला गेलाय. आणखीन 1 रन इथे प्राप्त केली जाते. धावसंख्या पोहोचेल 22 या अंकावरती. सिंगलवरती समाधान, कोणताही बिग हिट इथे पाहायला मिळाला नाहीये. दर्जेदार गोलंदाजी, अचूक टप्पा भेदक मारा इथे पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. फेकला जाणारा हा बॉल पुन्हा एकदा यॉर्क होता. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चांगली फेकी. तत्व 1 रन इथे प्राप्त होते. षटक क्रमांक इथे समाप्त झाले ते 30रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ते 23 धावा. केवळ 4 धावा खर्च केलेत ते यावेळी दयानंद याने आणि 2 महत्वाचे मोहरे मात्र इथे गारद केलेत, प्रथमेश आणि इंद्रनील. शेवटचं षटक घेऊन इथे मात्र बॉलिंग मार्ग दाखल होते गोलंदाज यावेळी सिंधुदुर्ग स्ट्रायकर संघाचा. यानंतर होणारा सामना रायगड विरुद्ध परशुराम कोल्हापूर. रायगड विरुद्ध परशुराम कोल्हापूर या इनिंग नंतर आपली नाणेफेक किती होईल याची नोंद घ्या. रायगड विरुद्ध कोल्हापूर आपल्याला विनंती केली जाते फर्स्ट इनिंग संपन्न झाल्यानंतर आपण नाणेफेकीसाठी
मैदानाच्या दिशेने यायचंय. बॉलिंग पार्कमध्ये वरत. लेट एम ओव्हर द विकेट. पहिला चेंडू गती कमी होती, दिशा परफेक्ट. ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवलाय बॉल. ड्राईव्ह करण्याचा होता इथे प्रयत्न. बॅट बॉलचा कोणताही संपर्क नाही. डॉट बॉल. कौशल दाभोळकर स्ट्रायकिंग एंडला. वरचा हा बॉल ऑन साइडला खेळलाय. दोन्ही क्षेत्ररक्षक पाहत राहतील आणि बॉल मात्र जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. प्रयत्न लाजबाब झाले. जम्प केलं होतं, इनसाइड ढकलण्याचा प्रयत्न इथे केला गेला, परंतु तो प्रयत्न असफल ठरतोय. बॉल जातोय सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. 4 धावेने धावसंख्या मात्र इथे पोहोचेल यावी 27 या अंकावरती. ऋषीचा प्रयत्न. ऋषीने मात्र संघाला खुशी देण्याचा प्रयत्न केला, असफल ठरला. बॉल मात्र त्याला बाय बाय करत गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. वरत नेक्स्ट बॉल. ब्राईट ओव्हर द विकेट. फील्डवरती नजर देतोय तो यावी गुरुप्रसाद. कौशलच्या बॅटमध्ये निघालेला चौकार, त्यामुळे स्ट्रायकिंग एंडला कौशल इथे असेल. वरतचा नेक्स्ट बॉल. ब्राईट ओव्हर द विकेट. यानंतर आणखीन एक धमाकेदार सामना असेल रायगड विरुद्ध कोल्हापूर. दोन्ही मातब्बर संघ. तत्पूर्वी इथे कॅच करण्याचा प्रयत्न इथे केला होता. कॅच होते इथे ड्रॉप. 1 धाव इथे मिळेल. प्रयत्न लाजवाब, मात्र जज करू शकला नाही. फ्रंटला जंप करून झेल करण्याचा इथे त्याचा प्रयत्न असफल ठरतोय. 1 रन इथे मिळाली संघाला. धावसंख्या मात्र पोहोचते यावी 30 या अंकावरती. षटक क्रमांक शेवटचं प्रगतीपथावरती आहे. राईट हँड ओव्हर द विकेट. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. यावी घुटना टेक, तमाशा देख या पद्धतीने खेळलेला हा बॉल चाललाय दणदण करत सीमारेषेच्या बाहेर आणि इथे पाहायला मिळतो चौकार. षटक क्रमांक 4, शेवटचं षटक इथे समाप्त. प्रथम फलंदाजी करत असताना पूर्णानंद सिंधुदुर्ग 4 षटकांच्या या निर्णायक खेळामध्ये धावा बनवल्यात. त्यांनी 34-35 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय सिंधुदुर्ग स्ट्रायकर्स समोर. मी सन्माननीय गौरव पटवर्धन यांना विनंती करतो की त्यांनी पुढील सामन्याची नाणेफेक इथे करून घ्यावी. रायगड आणि कोल्हापूर संघनायक, आपण टॉससाठी या.
रायगड संघ टॉसचा बॉस ठरलाय. काय असेल निर्णय यानंतर सामन्याचा झालेला हा टॉस रायगड विरुद्ध कोल्हापूर. रायगड संघाने नाणेफेक इथे जरूर जिंकले. सुब्रमण्यम नाईक रॅपिड भन्नाट गती ही याची ओळख आहे. पहिल्याच षटकातील पहिला चेंडू घेऊन ऋषीसाठी वेडम ओव्हर द विकेट. गती कमी होती. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलाय बॉल. इनवाइट करतोय फ्रंट फुटला येऊन खेळण्यासाठी. पहिला चेंडू ते डॉट पाहायला मिळालाय. 35 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेली ही जोडी इथे आपण पाहतोय. सिंधुदुर्ग स्ट्रायकर संघाची ऋषी आणि कृष्णा ही महत्वपूर्ण जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 35 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय आणि यावेळी बॉलिंग मार्गवरती सुब्रमण्यमचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट आहे. पुन्हा एकदा गती कमी. क्लोज असं यष्टीरक्षण परंतु ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर जातोय बॉल. पंचांच्या माध्यमातून इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. वाईट बॉल. पूर्णानंद सिंधुदुर्ग आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत येऊ द्या. पूर्णानंद सिंधुदुर्ग. सुब्रमण्यम पुढचा चेंडू घेऊन यावेळी शॉर्ट मी दिली होती. गती कमी होती. अंदाज इथे चुकलाय. खेळण्यास असमर्थ ठरतोय तो फलंदाज. आणखीन एक डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट. दुसरा चेंडू वाईट बॉल इथे पाहायला मिळाला. तिसरा चेंडू ही वाईट आणि त्यानंतर पुढील चेंडू इथे डॉट येतोय. सलग 2 चेंडू इथे आपल्याला वाईट बॉल पाहायला मिळालेत. अतिरिक्त स्वरूपाने संघाचं खातं इथे ओपन झालंय जरूर परंतु बॅटच्या माध्यमातून इथे मात्र धावा बनलेल्या पाहायला मिळत नाहीयेत. सुब्रमण्यम नाईक याचा हा बॉल स्ट्रेट खेळलाय. मिडॉनच्या दिशेने बॉल इथे फील्ड केला जातोय. 1 रन इथे मिळाली. धावसंख्या 3. धावसंख्या 2. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. धावसंख्या इथे पाहायला मिळते ती 2. सुब्रमण्यम नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने खेळलाय. मिस टाइम आहे आणि इथे पहिली विकेट प्राप्त केली जाते. लाजवाब गोलंदाजी सुब्रमण्यम याची. गती कमी ठेवली. आडव्या बॅटसाठी इनवाइट केलं. बॉटम एज उंच हवेमध्ये बॉल आणि त्यानंतर फॉलो थ्रू मध्ये स्वतः घेतलेली एक अप्रतिम चेल. सुब्रमण्यम नाईक याच्या माध्यमातून घेतली गेलेली ही विकेट. धावसंख्या 3. पहिला धक्का इथे मिळाला सिंधुदुर्ग स्ट्रायकर संघाला. धावसंख्या फक्त 2 आहे. अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत 4 चेंडू सुब्रमण्यमने फेकलेत. केवळ 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट प्राप्त केले. अडचणीमध्ये येऊ शकतो संघ. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल झालाय सिंधुदुर्ग स्ट्रायकर संघाचा.
वरद त्याच्या माध्यमातून शेवटचा बॉल इथे फेकला गेला होता, गोलंदाजी केली होती ती, तो वरद इथे बॉलिंग मार्क वरती. सुब्रमण्यम राईट हॅम ओव्हर द विकेट. यशस्वी गोलंदाज आतापर्यंत तो ठरलाय. अतिरिक्त स्वरूपात दिली गेलेली 1 रन आणि त्यानंतर शानदार विकेट. यावेळी आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका आहे. यष्टीरक्षक चांगलं क्षेत्ररक्षण दयानंदला तिथे आपण पाहतोय आणि अतिशय अप्रतिम गोलंदाजी, अचूक आणि भेदक मारा इथे आपण म्हणू शकतो. कारण ज्या पद्धतीने फलंदाजाचा अंदाज घेऊन केली जाणारी ही गोलंदाजी आहे, गती कमी कधी भन्नाट गती, हे दोन्ही प्रकारचे व्हेरिएशन या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि वारंवार त्यामुळे चकले गेलेले फलंदाजी ते आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल यावी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू खूपच फाईन जातोय. वाईट बॉलचा इशारा. 1+1 2 धावा इथे मिळतील. 2 धावेने धावसंख्या मात्र पोहोचेल 4 या अंकावरती. अतिशय दर्जेदार गोलंदाजी, 35 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेली जोडी इथे आपण पाहिली होती आणि दुसऱ्या का तिसऱ्या चेंडूवरती इथे दिला गेलेला पहिला धक्का इथे पाहायला मिळाला होता. सुब्रमण्यम नेक्स्ट बॉल. यावी स्ट्रायकिंग एंडला कृष्णा. ऋषी आहे यावी स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रेट खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच रीती मिळते. षटक क्रमांक समाप्त होते ते पहिल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 5 धावा, 35 धावांचा लक्ष्याकडे वाटचाल करत असताना सिंधुदुर्ग स्ट्रायकर्स संघ. पहिला चेंडू इथे डॉट, दुसरा चेंडू इथे वाईड पाहायला मिळाला, तिसरा चेंडू इथे डॉट, चौथ्या चेंडूवरती मात्र 1 धाव घेतली गेली. त्या पुढील चेंडूवरती आपल्याला इथे पाहायला मिळालं ती विकेट. त्यानंतर पुढचा चेंडू डॉट पाहायला मिळाला. त्याच्यानंतरचा एक नेक्स्ट बॉल इथे आपण वाईड पाहतोय आणि शेवटच्या चेंडूवरती गेली. एकूण 9 चेंडू आता फेकले गेले. 8 चेंडू इथे फेकले गेले ते सुब्रमण्यमच्या माध्यमातून आणि केवळ त्यानं इथे 5 धावा खर्च केला, 1 विकेट इथे प्राप्त केले. बॉलिंग मार्कवरती इथे मात्र दाखवले होतोय. त्यानंतर सिंधुदुर्ग संघाकडून गोलंदाज गौरव. राईट हॅम ओव्हर द विकेट. किंगला ऋषी नवाते. फील्डवरती नजर, फील्ड इथे सजवली गेले. डीप पॉइंटला एक क्षेत्ररक्षक इथे पाहायला मिळतोय. परफेक्ट यॉर्ड, गती थोडीशी कमी ठेवली होती, ड्राईव्ह करण्यासाठी इन्व्हाइट केला, स्ट्रेट खेळला, कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल इथे फील्ड केला गेलाय. 1 रन इथे मिळते. एका धावेने धावसंख्या इथे मात्र पोहोचेल 6 या अंकावरती. अजूनही 29 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे तिथे 17 रन. कुणाला तरी आक्रमण करणं इथे गरजेचं आहे. एखादं षटक जर इथे मोठं आलं तरच आणि तरच कुठेतरी सिंधुदुर्ग स्ट्रायकर संघ इथे विजयी सलामी देताना जरूर पाहायला मिळेल. परंतु ते आक्रमण करणार कोण? यावी स्ट्रायकिंग एंडला यस लाजवाब फटका, शॉर्ट सिलेक्शन इथे पाहायला मिळते. एक रन इथे मिळाली. धावसंख्या पोहोचते 7 या अंकावरती. ज्यावेळी सरळ बॅटनी धावा निघत नाही त्यावेळी काही ना काहीतरी वेगळं करणं गरजेचं असतं आणि तोच करण्याचा प्रयत्न इथे केला तो फलंदाजाने. नेक्स्ट बॉल. गौरव ऑन दी मार्क. यावेळी फुल टॉस चेंडू बिग हिट आहे परंतु लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक हातातून झेल मात्र इथे दिसटलाय. 2 धावा इथे प्राप्त होतील. सहज सोपा वाटणारा हा झेल इथे मात्र निसटतोय. बॉल पर्यंत पोहोचलाही होता. हाताची कवड ही त्याने पसरवली होती परंतु बॉल मात्र इथे त्याला गॅदर करता आला नाहीये. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या मात्र पोहोचेल 9 या अंकावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते दुसरं.
गौरव बॉलिंग मार्ग वरती. नेक्स्ट बॉल. यावी मात्र विसफील्ड पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण. डीप स्क्वेअर लेग ला क्रॉस करून इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चार धावा इथे मिळत आहेत. एक एक रन इथे महत्वाचे आणि इथे मिळणारा प्रत्येक चौकारा विजयाच्या दिशेने घेऊन जाईल सिंधुदुर्ग स्ट्रायकर संघाला. त्यामुळे एक एक रन एक एक बॉल इथे खूप महत्वाचा ठरणार. थोडासा निराश असेल तो गौरव, कारण ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण अपेक्षित होतं ते मात्र इथे झालं नाहीये. धावा संख्या आहे ती 13 धावा. 13 रन. अजूनही 22 धावांची आहे ती आवश्यकता. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळ आहे. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दिशेने बॉल इथे फील्ड केला जातोय. चांगलं कॉलिंग कोऑर्डिनेशन. 2 धावा इथे प्राप्त होतील. प्रत्येक बॉल आणि प्रत्येक रन खूप महत्वाची यावी ठरत आहे सिंधुदुर्ग स्ट्रायकर संघाला, कारण इथे धावांची गरज आहे. कारण येणारा प्रत्येक डॉट बॉल आहे तो पूर्णानंद सिंधुदुर्ग संघाचा आत्मविश्वास वाढून जाईल, विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. त्यामुळे एक एक रन इथे महत्वाची. फेकला जाणारा हा बॉल परफेक्ट जॉकर अलॉंग द कार्पेट स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू इथे फील्ड केला जातोय. थोडासा फील्ड करताना चुकलाय. कॉल दिला जातोय परंतु चांगली फेकी इथे पाहायला मिळाली. अप्रतिम थ्रो इथे पाहायला मिळतोय, परंतु थोडंसं मिसअंडरस्टँडिंग या दोन्ही फलंदाजांमध्ये इथे पाहायला मिळाला. यस नो मध्ये मात्र बॉल इथे गो झाला आणि एकच रन इथे मात्र मिळाली. धावसंख्या पोहोचते 16 या अंकावरती. अजूनही 19 धावांच्या 12 चेंडू आणि 19 धावाचं समीकरण. 12 चेंडू आणि 19 धावा असं आहे हे समीकरण. आणि या समीकरणाचं सूत्र मात्र कोणता फलंदाज आपल्या हातामध्ये इथे घेतोय पाहायचंय. एक एक बॉल एक एक रन इथे महत्वाची. 12 चेंडू 19 धावा. 9.5 रिक्वायर रन रेट आहे. म्हणजेच काय, तुम्हाला एकात दुसरा मोठा फटका इथे खेळणं गरजेचं आहे. एकात दुसरा चौकार षटकार इथे लगवावा लागेल आणि तरच कुठेतरी मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो सिंधुरत्न स्ट्रायकर संघ. गोलंदाज पाहूया कोण येतंय. महत्वपूर्ण हे षटक ठरणार आहे. गेमला सेट करणारे हे षटक असतं. ज्याप्रमाणे आपण 50 ओव्हरची स्पर्धा पाहत असतो त्यावेळी 49वे षटक जितकं महत्वाचं असतं, गेमला सेट करणार असतं, त्याचप्रमाणे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जेव्हा 4 ओव्हरच्या सामने असतात त्यावेळी तिसरं षटक हे गेमला सेट करणार असतं. त्यामुळे हे सेट करणारं षटक कोण कशा पद्धतीने हाताळतंय हे तेवढंच महत्वाचं असेल. पूर्णानंद सिंधुदुर्ग संघाकडून कृष्णा. कृष्णा बॉलिंग मार्गवरती. कृष्णाच्या हातातून निघणारं सुदर्शन रूपी हे चक्र. पहिला चेंडू डॉट. 11 चेंडू आणि 19 धावा. प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र हृदयाचे ठोके वाढवताना दिसेल सिंधुरत्न स्ट्रायकर संघाचे. 11 चेंडू 19 धावाचं समीकरण. कौशल बॉलिंग मार्गवरती. राईट हँड ओव्हर दी विकेट. 11 चेंडू 19 धावा. फेकला जाणारा बॉल बॅकफुटवरती कट करण्याचा प्रयत्न आहे. अंतिम क्षणी कुठेतरी शॉर्ट सिलेक्शन इथे चुकीचं पाहायला मिळते की काय झालं. दुसरा चेंडू इथे डॉट येतोय. नॉन स्ट्राईक एंडला उभा असलेला क्षेत्ररक्षक मात्र इथे थोडासा निराश आहे. 10 चेंडू 19 धावा. 10 चेंडू 19 धावा. प्रत्येक डॉट बॉल आहे तो पूर्णानंद सिंधुदुर्ग संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल, परंतु इथे जर एखादा चौकार बसला तर सिंधुरत्न स्ट्रायकर संघ इथे कमबॅक करू शकेल. 10 चेंडू 19 धावाचं समीकरण असताना बॉलिंग बारवरती कौशल. राईट हँड ओव्हर द विकेट आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र फलंदाज इथे पाहायला मिळतोय ऋषी आपल्या संघाला देईल का खुशी. हा बॉल खूप महत्वाचा ठरेल. राईट हँड ओव्हर द विकेट. फेकला जाणार हा बॉल. गती कमी होती. अलॉंग द कार्पेट खेळलाय. चेंडू येतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे. बॉल फील्ड केला जाईल. 1 रन इथे प्राप्त होईल. समीकरण इथे बदलतंय. 9 चेंडू आणि 18 धावा. 9 चेंडू 18 धावा. रिक्वायर रन रेट इथे जर आपण पाहिलं तर 12चं पाहायला मिळेल. त्यामुळे
1-1 यानंतर फेकला जाणारा बॉल, घेतली जाणारी 1-1 रन कोणत्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाते हे ठरवणारे ठरणार आहे. यावेळी स्ट्रायकिंग एंडला लेग फॅक्टर फलंदाज इथे आपण पाहणार आहोत. वरदला इथे एखादा बिग हिट करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. यशस्वी फटका खेळणं इथे गरजेचं आहे. समीकरण 9 चेंडू 18 धावा, 9 बॉल 18 रन. रिक्वायर रन रेट जर आपण इथे पाहिलं तर 12चं. फेकला जाणारा हा बॉल कमी गती होती, मिड विकेटच्या दिशेने टोलवलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे, इझिली बॉल गॅदर करतोय, फेकी केली गेली गोलंदाजच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेलाय. 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या मात्र इथे पोहोचते ती यावेळी 19 या अंकावरती. 8 चेंडू 16 धावा. अजूनही सामना इथे संपलेला नाहीये. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत तिसऱ्या षटकातील. कौशलचा पुढचा चेंडू. यावी हा बॉल पाहतोय, गती थोडीशी करा. पंचांनी नो बॉलचा केला गेलेला इशारा, वाईट बॉलचा येतो इशारा. यस, वाईट बॉल. लेग साईडच्या खूपच बाहेर इथे होता बॉल, परंतु या एक्स्ट्रा फेकल्या जाणाऱ्या बॉलवरती सिंगल रनिंगच्या माध्यमातून धाव घेण्याचा प्रयत्न मात्र इथे केला गेला नाही. वरदला स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा इथे विचार आपल्याला पाहायला मिळतोय. कौशल नेक्स्ट बॉल. फुलटॉल चेंडू, ताकदीचा केलाय वापर. क्षेत्ररक्षक आहे, पकडतोय झेल आणि संपतोय इथे वरदचा खेळ. आक्रमणाची आवश्यकता होती, लो फुलटॉस दिला. बिग हिट करण्याचा प्रयत्न वरदने केला. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक होता तिथे, कोणतेही मोठे प्रयत्न त्याला करावे लागले नाहीत आणि एक अप्रतिम झेल. वरदचा संपला खेळ. डगआउटच्या दिशेने परततोय वरद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल होतोय केदार. केदारकडे असेल सर्वांचं लक्ष, कारण इथे मात्र समीकरण बदललेलं पाहायला मिळतंय. 7 चेंडू आणि 15 धावा. 7 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 15 धावा. सामना अजूनही संपलेला नाहीये. एखादा जर बिग हिट इथे मात्र झाला तर मात्र कमबॅक होऊ शकतो सिंधुरत्न स्ट्रायकर संघाचा. परंतु यावी चर्चा जरूर होईल कौशल याची. महत्वपूर्ण हे षटक अतिशय उत्तमरित्या त्याने हाताळलंय. कौशल तयार होतोय. राईट हँड ओव्हर द विकेट. यावी राईट हँडेड फलंदाज केदार. हलक्या हाताने फक्त कट केलंय बॉलला. चेंडू इथे चाललाय पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे. षटक क्रमांक समाप्त होत आहे 30 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावांचा पाठलाग करत असताना सिंधुरत्न स्ट्रायकर संघाची धावसंख्या आहे ती 21. सहा चेंडू आणि इथे धावांची आवश्यकता आहे ती 14. 6 चेंडू 14 धावा. पहिले 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत, कारण पहिल्या 2 चेंडूवरती जर एखादा बिग हिट झाला, मोठा फटका आला तर इथे आत्मविश्वास वाढेल. आणि ज्यावेळी फलंदाजाचा आत्मविश्वास वाढलाय त्यावेळी आपल्याला भव्य दिव्य काहीतरी पाहायला मिळालंय. 2020 मधला इंडिया पाकिस्तानचा सामना आणि इंडिया पाकिस्तानमध्ये विराट कोहलीने केलेली एक विराट अशी खेळी आणि त्याच खेळीची अपेक्षा आपण इथे केदार करून करतोय. गोलंदाज, बॉलर नेम प्लीज. अवधूत. बॉलिंग मार्गमध्ये अवधूत. निर्णायक रिझल्ट देणार, भवितव्य ठरवणारे हे 6 बॉल घेऊन अवधूत बॉलिंग मार्गमध्ये. स्ट्रायकिंग एंडला इथे मात्र आहे तो केदार. केदारवरती असेल सर्वांचं लक्ष. पहिले 2 चेंडू खूप महत्वाचे इथे ठरणार आहेत. पहिल्या 2 चेंडू मध्ये जर एखादा बिग हिट झाला तर कमबॅक करताना दिसेल सिंधुरत्न स्ट्रायकर संघ. यावेळी पूर्णानंद संघाकडून फेकला जाणार हा पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. दयानंदने मात्र इथे दया दाखवली नाही. अप्रतिम झेल इथे मात्र प्रथमेश आहे. प्रथमेशच्या माध्यमातून घेतला गेलेला हा एक लाजवाब कॅच. अतिशय शानदार कॅच इथे पकडला जातोय. महत्वाचा मोहरा केदार, ताकदवान खेळाडू, बिग हिटर म्हणून मैदानात आला होता दाखल, परंतु यावेळी मात्र त्याची करामत इथे पाहायला मिळाली नाही. पहिल्या चेंडूवरती महत्वाची ही पहिली विकेट इथे प्राप्त केली आणि यावेळी प्रथमेशने मात्र
लाजवाब झेल इथे पकडलाय. कॅच ऑफ द मॅच असं आपण म्हणू शकतो. या मॅच मधील अप्रतिम कॅच यावेळी प्रथमेश याने पकडले. आशिष इथे दाखल होतोय. 5 चेंडू 14 धावा. 5 चेंडू आणि 14 धावा. स्ट्रायकिंग एंडला आशिष पुन्हा एकदा रिव्हर्स फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. 1 रन इथे मिळते. 1च रन इथे प्राप्त केले गेले. धावसंख्या पोहोचते 22 या अंकावरती. अजूनही 13 धावांची आवश्यकता इथे आहे. 4 चेंडू 13 धावा. 4 चेंडू आणि 13 धावा असं गणित समीकरण. आणि या समीकरणाची सूत्र मात्र यावेळी ऋषी याच्या हातामध्ये असेल. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम आहे. फटका. 1च रन इथे मिळेल. 1 रनने विशेष काही परिणाम यावी पूर्णानंद सिंधुदुर्ग संघावरती घडणार नाहीये. आणि हा सामना जवळजवळ पूर्णानंद सिंधुदुर्ग संघाच्या बाजूने झुकलेला इथे पाहायला मिळतोय. याही वेळी मिस टाइम फटका आहे. डीप मिड विकेटला चेंडू इथे ट्रॅव्हल होईल. 1 रन याही वेळी प्राप्त केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे कॉल दिला गेला. प्रथमेशने बॉल फील्ड केले. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला जातोय आणि इथे रन आउट होईल. धावसंख्या मात्र इथे पाहायला मिळेल 24. 2 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस हा नियम आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला दोन्ही चेंडूंवरती बिग हिट करणं गरजेचं आहे. षटकार ठोकावे लागतील. आपण जर चौकार आणि षटकार ठोकलात तर सामना टाय होईल आणि प्रथम फलंदाजी करणारा संघ इथे विजयी ठरेल. त्यामुळे दोन्ही चेंडूंवरती जर षटकार ठोकले गेले तर मात्र इथे कमबॅक होऊ शकतो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अचूक बाउन्स आणि त्यानंतर झाला इथे झेलबाद. कॅच आउट. 1 चेंडू आणि 11 धावा. पूर्णानंद सिंधुदुर्ग संघ इथे जल्लोष करताना दिसणार आहे. सेमी फायनल मध्ये धडक देताना इथे आपल्याला पूर्णानंद सिंधुदुर्ग पाहायला मिळणार आहे. अतिशय अप्रतिम अशी त्यांच्या माध्यमातून खेळी पाहायला मिळाली. परफेक्ट रणनीती. कोणत्या फलंदाजाला कशा पद्धतीने गोलंदाजी केली पाहिजे याचा पुरेपूर अंदाज इथे घेतला गेला आणि त्यामुळे हावी ठरले गोलंदाज. परंतु जो चमत्कार आम्हाला अपेक्षित होता सिंधुरत्न स्ट्रायकर संघाकडून, कारण केदारने थोडंसं निराश केलं. केदार एक बिग हिटर आहे परंतु त्याची बिग हिटिंग मात्र इथे पाहायला मिळाली नाही. हर्षल यावेळी स्ट्रेट खेळला गेलेला बॉल लॉंग ऑनच्या दिशेने आहे. बॉल फील्ड केला जातोय आणि अशा तऱ्हेने हा सेमी फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ पूर्णानंद सिंधुदुर्ग. वेल डन बॉईज. आणि आपले मनपूर्वक आभार. त्याचबरोबर सिंधुरत्न स्ट्रायकर्स आपलंही कौतुक आहे. अतिशय शानदार खेळाचं प्रदर्शन संपूर्ण या टुर्नामेंटमध्ये आपल्या माध्यमातून पाहायला मिळालं. हार जीत तर होतच राहते परंतु आपल्या माध्यमातून केला गेलेला हा खेळ अतिशय अप्रतिम होता. प्रेरणादायक होता. आपल्यालाही मनपूर्वक शुभेच्छा.